नमस्कार, मी नरसिंह भुरे, आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाचोरा तालुक्यातील राणीच्या बांबरोड परिसरात शेतातील गोठ्यातून 3 गुरे चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली असून या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नेमकी घटना कशी घडली हे समजून घेऊया. राणीचे बांबरोड येथे आनंदा बळीराम साळुंखे हे शेती सोबत दूध व्यवसाय करतात. त्यांचं सामनेर रोडवरील शिवारात शेत असून गुरासाठी शेतात शेड बांधलेला आहे. 16 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी सुमारे 7 वाजता त्यांचा मुलगा हर्षदीप यांनी शेतातील काम पूर्ण केले आणि नेहमीप्रमाणे गुरांना शेडमध्ये बांधून तो घरी परतला. त्यानंतर रात्रीच्या काळात नेमक्या कोणत्या वेळी चोरी झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र 17 ऑगस्ट रोजी सकाळी 5:30 वाजता हर्षदीप पुन्हा शेतात गेला. त्यावेळी गोठ्यातील काही गुरे दिसत नसल्याचे त्याच्या लक्षात आलं. त्याने आजूबाजूला शोध घेतला, गुरे सापडत नाहीयेत. त्यानंतर वडिलांना फोन करून माहिती दिली. आनंदा साळुंखे यांनी शेतात येऊन पाहणी केली असता 2 गीर गाई आणि 1 गोरह चोरीला गेल्याचं स्पष्ट झालं. चोरीला गेलेल्या गुरांमध्ये अंदाजे 30,000 रुपये किमतीची 5 वर्षाची लाल रंगाची गीर गाय, 20,000 रुपये किमतीचे 3 वर्षाची लाल रंगाची गीर गाय आणि 5,000 रुपये किमतीचा 1 वर्षाचा पांढऱ्या रंगाचा गोर या समावेश आहे. म्हणजेच या शेतकऱ्याचे एकूण अंदाजे 55,000 रुपये पशुधन चोरीला गेलं आहे. मात्र याच घटनेत आणखी एक महत्वाची बाब समोर आली आहे. चोरीला गेलेल्या गुरांचा शोध घेत असताना सामनेर येथील रमेश पंडित साळुंखे यांच्या गोठ्यातून एक वासरू चोरीला गेल्याची माहिती मिळाली. तक्रार नमूद आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ एका शेतकऱ्यापुरता मर्यादित आहे का? हे परिसरात पशुधन चोरीचा प्रकार वाढत आहे. हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी बांधवासाठी गुरे म्हणजे मोठी संपत्ती आहे. दूध व्यवसायातून घर चालवणाऱ्या शेतकऱ्यासाठी एक गाय किंवा वासरू चोरीला जाणं म्हणजे थेट त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणं. त्यामुळे पशुपालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. गोठ्याला मजबूत कुलूप लावा. शक्य असल्यास सीसीटीव्ही आणि रात्री प्रकाशची व्यवस्था करा. प्रत्येक गुराचा फोटो आणि ओळखण्यासारखी खूण मोबाईल मध्ये जतन करून ठेवा. शिवारात रात्री अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद वाहन दिसल्यास स्वतःहून धोका घेऊ नका. सुरक्षितपणे पोलिसांना माहिती द्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुरे चोरीला गेल्याचे लक्षात येताच तातडीने पोलिसात तक्रार करा. गुरांचा फोटो, रंग, वय, ओळख आणि अंदाजे किंमतीची माहिती पोलिसांना द्या. या प्रकरणी आनंदा साळुंखे यांनी पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. आता पोलिसांच्या तपासातून चोरट्याचा शोध आणि चोरीला गेलेल्या गुरांची माहिती समोर येणं महत्वाचं आहे. शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघावं, चोरीला गेलेल्या गुरे परत मिळावेत आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने शेत शिवारात गस्त वाढवावी अशी अपेक्षा आहे. मी नरसिंह भुरे, आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.